नमस्कार, मी महादेव कदम हायटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की अनेक शेतकऱ्याला मागील त्याला सोलर कृषी पंपाअंतर्गत मेसेज आलेले आहे। मेसेज आल्याच्या नंतर अचानक सर्व शेतकऱ्याला ते मेसेज मिळालेले आहे, पण ते मेसेज आल्यामुळे शेतकरी संभ्रमामध्ये आहे की एक सोबत अनेक शेतकऱ्याला मेसेज आले की पेमेंट भरा म्हणून। तर पेमेंट भरायचं आहे की नाही, कारण याच्या अगोदरची जी सिस्टीम बघितली आहे तर त्यामध्ये असं होतं की रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येत होतं, परंतु जे मागील त्याला सोलर कृषी पंपाअंतर्गत ही सिस्टीम चेंज करून या सिस्टीममध्ये तसे नाही। या सिस्टीममध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं की त्या प्रत्येक शेतकऱ्याला पेमेंट भरायचं ऑप्शन तुम्हाला तिथं दिसत आहे। तर ते पेमेंट भरल्याच्या नंतर तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून तुम्हाला वेंडर सिलेक्शन किंवा डॉक्युमेंटचं मिसमॅच असेल तर तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्तता करण्याची सिस्टीम तुम्हाला तिथे मिळणार आहे। कारण ज्या टायमाला तुम्ही डॉक्युमेंट देसाल त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन तिथे उपलब्ध करून देणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला पहिलं पेमेंट करावं लागेल ना। तर तुम्ही पेमेंट करायचं, परंतु कशा प्रकारे करायचं जेणेकरून तुमचं पेमेंट फसणार नाही। तर पेमेंट करता वेळेस तुम्हाला डेबिट किंवा नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड जर असेल तुमच्याकडं तर त्या डेबिट आणि ATM कार्डनं तुम्ही पेमेंट करू शकता। नेट बँकिंग जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही CSC सेंटर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊनही तुम्ही पेमेंट करू शकता। जे तुमचं रजिस्ट्रेशन करता वेळेस जितक्या HPचं तुम्हाला ऑप्शन फिल केलेलं आहे तितक्या ऑप्शनचं तुम्ही पेमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हालाही जर का तुम्हाला काही समस्या येत असेल तर तुम्हाला या टोल फ्री नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमची समस्या तुम्हाला त्यांना सांगायची आहे। अन्यथा तुम्हाला काही प्रॉब्लेम जर असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याच्यावर मी फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करेन। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।